नमस्कार. आता 4 व्हिडिओ झाले. आता चौथा 5वा व्हिडिओ असा आहे की ज्या मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत, बरोबर आहे. आता ज्या मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत त्या मुलींसाठी नावाची नोंदणी कशी करावी, बरोबर आहे. आता जर त्यांची नावाचा इन्युमरेशन फॉर्म तुम्हाला असा मिळेल, त्या इन्युमरेशन फॉर्म मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वडिलांचं नाव, परत तिकडे वडिलांचं नाव किंवा आई असेल तर आईचं नाव, बरोबर आहे. त्याच्यानंतर वडिलांचा इलेक्शन कार्डचा नंबर, RCD नंबर असेल तर तो टाकायचा आहे, किंवा आईचा असेल तर आईचा टाकायचा आहे. मग इथे खाली आजी आजोबांची नावं येतील आणि इथे जे तुम्ही वरती नाव समजा आईचं नाव लिहिलं असेल किंवा वडिलांचं नाव लिहिलं असेल त्यांचा इलेक्शन ID चा क्रमांक हा खाली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा आधार कार्डचा नंबर येईल, तुमचा मोबाईल नंबर येईल, तुमची जन्मतारीख येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पतीचे नाव, बरोबर आहे, तुम्ही तुमच्या पतीचं नाव इकडे लिहू शकता आणि त्याचं नातं लिहू शकता, बरोबर आहे. पतीचा RCD नंबर लिहू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला आता समजा तुम्ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये गेला असाल तर तुम्हाला 7 नंबरचा फॉर्म देखील तो भरून द्यावा लागेल. म्हणजे तुमचं जर एका ठिकाणावर नाव काढायचं असेल आणि दुसऱ्या ठिकाणावर तुमचं नाव टाकायचं असेल तर तुम्हाला तो 7 नंबरचा फॉर्म भरून द्यावा लागेल, जेणेकरून तुमचं नाव एका मतदारसंघातनं कमी होऊन दुसऱ्या मतदारसंघात, म्हणजे आता काही मुली समजा उदाहरणार्थ 148 मतदारसंघामध्ये पूर्वी ज्यांचं नाव होतं आणि आता लग्न होऊन त्या 150 या मतदारसंघामध्ये गेलेल्या आहेत, तर मग त्यांचं 148 या मतदारसंघामध्ये आज लिंक झालेलं आहे. परंतु जर त्यांना 150 या मतदारसंघामध्ये जर त्यांना मतदान करायचं असेल तर त्यांना 7 नंबरचा फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तो 7 नंबरचा फॉर्म भरून देताना हे देखील फॉर्म त्याच्याबरोबर जोडावा लागेल. म्हणजे तो लिंक देखील होईल. म्हणजे याचा अर्थ काय होईल की तुम्ही 2002ला 148 मतदारसंघामध्ये होतात, तुमच्या वडिलांसोबत तुमचं नाव होतं, ते लिंक झालं. आता तुम्ही तिथून 150 या मतदारसंघामध्ये राहायला गेलात, त्याच्यामुळे 7 नंबरचा फॉर्म भरला तर 148मधलं तुमचं नाव निघेल आणि 150च्या मतदारसंघामध्ये जिथे तुमच्या नवऱ्याचं नाव आहे, जिथे तुमच्या नवऱ्याचा इलेक्शन ID चा क्रमांक आहे, त्या क्रमांकाच्या बरोबर बाजूला तुमचं नाव लिंक होऊन जाईल व तुमचं नाव तिथे येईल, बरोबर आहे. आता लग्न झालेल्या ज्या मुली आहेत त्यांनी कसा फॉर्म भरावा याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. ओके, थँक्यू.